सडेतोड पत्रकारिता मराठवाड्याकरिता। मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या 6 जिल्ह्यात 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। काँग्रेस राष्ट्रवादी महायुती, सेना भाजपा महायुती व वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत 6 पैकी 4 जिल्ह्यात बघायला मिळू शकेल। वंचित बहुजन आघाडीचा प्रचार व प्रसार सर्व मतदारसंघात जोरात चालू असताना सोशल मीडियावरही सर्वाधिक चर्चा ही वंचित बहुजन आघाडीची होत असताना दिसत आहे। वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणाऱ्या काही संस्था व मित्र पक्षांनी लघुपट काढून सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे। या लघुपटात धनगर समाजाला आरक्षण व सत्ता संपादन, मराठा, मुस्लिम व ओबीसी प्रश्न, कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, KG to PG मोफत शिक्षण व वंचितांचा आधार अशा 5 लघुपटांवर आपण नजर टाकणार आहोत। धनगर समाजाला 7 उमेदवार देऊन राजकीय क्षेत्रात उचित मान मिळवून दिला व आरक्षणही मिळवून देऊ यावर लघुचित्रपट चित्रीकरण करण्यात आले आहे। पहा हा व्हिडिओ। सुंबरने मांडले सुंबरने मांडले तिरे देवाईचे सुंबरने मांडले सुंबराने मांडले सुंबराने मांडले हे विरुद्धाने वाळले मल्हार जय मल्हार जय मल्हार जय कोडियाल जय मल्हार जय मल्हार। हे लगा तुम्हाला कळलं का? अरे ते आपल्या धनगर आरक्षणाची फाईल चोरली म्हण। आयला लगा आता काय चोरलं जाईल काही सांगता येत नाही। आयला म्हणजे आपलं आरक्षण परत बोंबलं होय? नाही असं नाही व्हायचं। आतापत्र जे झालंय ना ते इथून पुढे होणार नाही। मला असं वाटतंय आपल्या समाजाने जो निर्णय घेतलाय ना तोच योग्य आहे। कसला निर्णय? मागच्या वेळी घेतलेल्या निर्णयाचं काय झालं? काय मिळालं आपल्याला? ढेकळं? अरे मग गेला का चिडतोय कशाला? अरे या वेळेला आपल्याला आरक्षण मिळणारच आहे। आरक्षण? कसलं आरक्षण आणि कोण देणार आहे? अरे चोर आहेत सगळी। आरक्षण ऐकू ऐकू ह्या अशा सगळ्या 17 पिढ्या गेल्या की म्हसणार। अरे आजपासून आपण ज्यांना ज्यांना निवडून दिलं त्यांनी फक्त आपल्या मताचा वापरच केलाय हा आणि नेहमी आपला दूरच ठेवले। काय नाही आहे का नाही? मत मागा येतात आणि एकदा निवडून आली की कुठं तोंड काळ करते काय जणू परत आली तर आणि परत आली तर आता जळकं लाकूड घ्यायचं आणि त्याच्या तोंडावर आणायचं। अरे विसरलात तुम्ही? राजे आहेत आपण इथले चंद्रगुप्त मौर्यांपासून मल्हारराव होळकर ते अहिल्याबाईंपर्यंत इतिहास आठवा ना आपला। राजा असलेला आपला समाज असा वनवन फटकतो या। अरे राजा कोणी हुंगून विचारतं का? फक्त निवडणुकीपुरता राजा, नाही तर कधी ह्याच्या माग नाही तर कधी त्याच्या माग। तेच म्हणतोय मी, ह्याच्या त्याच्या माग कशाला जायचं? आपण आपल्या माणसाला साथ देऊ ना। अरे वंचित बहुजन आघाडीने आपल्या समाजाचा उमेदवार दिलाय, त्याला साथ देऊ ना आपण। कसली आघाडी? ते बाळासाहेब त्यांच्या लोकांना देते आरक्षण, आपल्याला काय देणार आहे? 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं होतं, पण आतापर्यंत जे सरकार आलं त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातूच आपल्याला ते आरक्षण मिळवून देणार आहे। कसं काय? अरे आज पातूर आपण ज्या ज्या पक्षाला निवडून दिलं त्यांनी आपला नेता घडू दिला नाही। अरे पण बाळासाहेबांनी आपल्याला 7 उमेदवार दिलेत। आपण जर त्यांना निवडून आणलं तर आपल्या हक्काचं सरकार येईल। काय नाही? होय होय खरंय। अरे तिकडे पंढरपुरात सगळा धनगर समाज एकत्र आला आणि बाळासाहेबांसोबत राहून सत्ता स्थापन करायचा निर्णय घेतला आणि बाळासाहेबांनी आपला मुद्दा पाळला। आपलं काय काम आहे? आपल्याला त्यांना निवडून द्यायचंय। अरे बाळासाहेब त्या सगळं म्हणलेच की माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही, आपण सगळे एक समान आहोत। आपण सारे एकत्र येऊ आणि सत्ता हाती घेऊ। काय घराणेशाही संपवून आपल्या हक्काचं सरकार निवडून आणायचं, वंचित बहुजन आघाडीचं सरकार। धनगरांना मिळणार सत्तेत मानाचं स्थान, येणार वंचित बहुजन आघाडीचं सरकार।
मूक अभिनयाने कामगारांच्या हातात सत्ता संपादन कशी करता येईल यावर हा लघुपट. एवढे कष्ट करून आमचा काहीच फायदा नाही. योग्य मोबदला कोणीच द्यायला तयार नाहीत. सरकारसकट सर्व ठेकेदारांनी आम्हाला वंचित ठेवलंय. कधी जाणार ही गरिबी? कोण ऐकणार आमच्या कामगारांच्या व्यथा? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पाषाण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला शिक्षणाचे महत्त्व सांगितले. पण खासगीकरणामुळे शिक्षण हे वंचितांच्या खिशाला झळ देणारे व न परवडणारे झाले आहे. यावर KG to PG शिक्षण हे मोफत करू असा जाहीरनामा देत यावर वंचित बहुजन आघाडीचा लघुपट पाहूयात. आई हे घे घराची चावी, निघाले आम्ही परीक्षेला. ऐक आणि पेपर नीट लिही, प्रश्न नीट वाच, उत्तर नीट लिही, घाई घाई करू नको. हो बाई. हा आणि ऐक, हे बघ हे पैसे ठेव आणि मधल्या सुट्टीत खा काहीतरी. परीक्षेला आता मधली सुट्टी असते का? अगं मग पेपर संपल्यावर खा. बरं ठीक आहे. नीट लिही. ए थांब थांब थांब. काय डॉक्टरांच्या पाया पड. हो डॉक्टर. हा यशस्वी भगवान. अरे वा, काय परीक्षा वाटतं. हो. काय बनणार आहेस पुढे? डॉक्टर. छान. होय, हिला पण तुमच्यासारखं डॉक्टरच बनवणार आहे. अहो आमच्या गरीबाचं लय हाल आहे. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं ना, त्या आजारापेक्षा बिलानीच मरतंय माणूस. पण ही डॉक्टर झाली ना की गोरगरिबांची सेवा करायला बघ. विचार चांगला आहे तुमचा. स्वप्न जरूर पाहावीत माणसानं, पण अशी पाहावीत की जी पूर्ण होतील, नाहीतर निराशापदरी पडते माणसाच्या. म्हणजे मग आमच्यासारख्या गरीबाच्या पोरांनी डॉक्टर व्हायचंच नाही वय? व्हावं, नक्की व्हावं. पण तुम्हाला मेडिकल कॉलेजच्या फीस माहिती का? अहो साधं सरकारी मेडिकल कॉलेजला जरी ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तरी लाखो रुपये लागतात. आणि खाजगीत घ्यायचं म्हटल्यावर तर कोट्यावधी मोजावे लागतात. वरतून डोनेशन वेगळं. त्यापेक्षा तिला वेगळं काहीतरी शिकवा, म्हणजे ती तिच्या पायावर उभी राहील. नाही नाही, आता मी आयुष्यभर दुनी भांडी केली, माझ्या नवऱ्यानं रिक्षा चालवले, पण हिला नाही ते करायला लावणार. हिला डॉक्टरच बनवणार. शिक्षण किती महाग झालंय तुम्हाला कल्पना आहे का? आम्ही डॉक्टर असून देखील आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आम्हाला झेपत नाहीये. पण तुमचा तो तुटपुंजा पगार कसं होईल ते? अहो ती जादूची कांडी आहे का? फिरवलं आणि झालं डॉक्टर. वय, जादूची कांडीच आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलंय आता KG पासून PG पर्यंतचं शिक्षण मोफत होणार आहे. त्यामुळं आमचीच काय, तुमची पण पोरं डॉक्टर, वकील, इंजिनियर होतील. आता माझ्या हक्काचं, माझंच काय, आपल्या सगळ्यांच्या हक्काचं सरकार येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचं सरकार येणार आहे. आरक्षणाच्या बाबतीत जाती जातीमध्ये वाद उत्पन्न करणाऱ्या आजपर्यंतच्या सरकारने निर्णायक भूमिका घेतलेली नाही. 4 मित्रांचा संवाद, ज्यात योग्य राजकीय पर्याय कोणता हे सुचवणारा लघुपट पाहूयात. भावा, डाव जिंकण्याला तुम्हाला काळ्या कावड्या घातल्या. भावा, जिंकण्यासाठी कधी कधी बळी द्यावा लागतो आणि कधी कधी बळी घ्यावा पण लागतो. बळी घ्या, नीट खा. एवढं काय रागवायचं असते? आपण सगळे दोस्त आहे ना. मस्करी मस्करी चालतं भावा, सोडून द्यायचं मस्करी. यशस्वी मस्करी याला जेव्हा पाहा तेव्हा जात धर्म राजकारण सगळं सुचत नाही यांना. वैताग आला यार. ठीक आहे, दोस्त आहे यार आपण, ये चल बस. अरे यार संध्या, साधी चर्चा पण नाही करायची का? अरे एवढे वर्ष आपण सगळे एकत्र राहतोय, आपली सुखदुःख एकमेकांना शेअर करतोय. अरे ज्या खेड्यात लाईट नाही, रस्ते नाही, अशा खेड्यातून आरक्षणाच्या बळावर आज आपण इकडे शहरात येऊ शकतो. त्याच आरक्षणावरती जर थोडंसं बोललं, एवढं काय लागायला झालं राव? पण धन्या, आम्ही काय वाईट काय बोललो रे? हे बघ,
मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही भाऊ, पण मला सांगा ओबीसींना आरक्षण किती आहे? 27%. आणि कागदावर दाखवतात किती? 12%. आणि त्या 12% तुम्हाला आरक्षण द्यायचं तर आम्ही जायचं कुठं? हे बा, तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर स्वतंत्र कोट्यातून घ्या. आणि हे फक्त मराठा समाजाच्या बाबतीतच नाही, तर जो समाज आजपर्यंत आरक्षणासाठी वर्षानुवर्ष झटतोय तो मुस्लिम समाज, धनगर समाज, याला सुद्धा सरकारनं नुसतं झुलवत ठेवलंय. आणि ज्यांना आरक्षणाची काहीच आवश्यकता नाही त्यांना 10% आरक्षण देऊन ठेवलंय. मला तर वाटतं हा आरक्षण संपवण्याचा डाव आहे सरकारचा. सरकार? कुणाचं सरकार? अरे एवढी वर्ष तुमचं तर सरकार आहे. केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार, हे सगळे मंत्री, सहकार क्षेत्र, साखर कारखाने, आमदार, खासदार, मंत्री, संत्री सगळे तुमच्याच समाजाचे. तरी देखील ते लोक जर तुम्हाला आरक्षण देऊ शकले नाही, तुम्हाला जर न्याय देऊ शकले नाही, तर त्यात आमची काय चुकी आहे राव? तेच ना. निघाले आमचे नेते बांडगुळ, भरले त्यांनी स्वतःची घर, कधी समाजाचा विचार पण नाही केला यार. पण मग आता आम्हाला पर्याय कोणता पुढे? पर्याय आहे, पण तुम्हाला चालून का? तुझ्या पर्याय नको सांगू. तुझा पर्याय काय? वंचित बहुजन आघाडी. त्या आघाडी बिघाडी इकडे नाही चालायचं. अरे ती लोक त्यांच्याच लोकांना आरक्षण देतील ना, त्यांच्याच लोकांना न्याय देतील, आपला कशाला देणार? काही पण नको बोलू भावा. तुला माहितीये का, ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद सगळ्यात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती आणि त्याचा पाठपुरावा बाळासाहेब आंबेडकरांनी केला. हे विसरू नकोस भावा. आणि मित्रांनो, तुमच्या समाजातल्या नेत्यांनी काय केलं रे तुमच्यासाठी? पण ओबीसीच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करून मंडल आयोग लागू करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि एवढंच नाही, लक्षात ठेवा, इथल्या शोषित, वंचित, दलित, अल्पसंख्याकांना एकत्र घेऊन सत्ता काबीज करण्याचं स्वप्न बाळगून दिवस रात्र झटणारा एकमेव स्वाभिमानी नेता येतो. त्यांच्याबद्दल आदर आहे आम्हाला, पण त्यांनी त्या ओबीसीला सोबत घेऊन जरा गफलतच केली राव. त्याने काय घोडे मारले रे तुमचं? तो माणूस तुमच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन संसदेत रोज भांडतोय. बॅरिस्टर असल्यामुळं अभ्यासपूर्ण संसदेत आपली बाजू मांडतोय. त्याला विरोध करण्यात काय अर्थ आहे? ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे ज्ञानी आहेत आणि संविधानाचे गाढे अभ्यासक आहेत. आणि ओवेसी साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर हे आता एकत्र आलेत आणि आता संविधानाच्या चौकटीत बसणारं आरक्षण आपल्याला मिळणारच आहे. खरंच राव. नाही, आता आपण आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. खऱ्या अर्थानं आता निर्णय घ्यायची वेळ आली. अरे आपल्या आपल्यात भांडणं लावून मतांचं विभाजन करायचं आणि पिढ्यानपिढ्या सत्ता भोगायची, ही घराणेशाही ना आता नाही चालणार. आता आपल्या सर्वांसमोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय उभा राहिला. आता प्रस्थापित आणि सत्ता उलथून आपल्या हक्काचं सरकार आणायची वेळ आहे. होय, तर मग आपण सगळे एक होऊ आणि सत्ता आपल्या हातात घेऊ. चला, आता हा डाव आपणच जिंकायचा. याला अभी नहीं तो फिर कभी नहीं. वंचित बहुजन आघाडी हा यंदाचा सक्षम पर्याय आहे का, यावर जनमत निर्णय देईलच. तोपर्यंत पाहत रहा मराठवाडा टीव्ही. सबस्क्राईब करा आमचे चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत पाहत रहा मराठवाडा टीव्ही, गर्भ संतभूमीचा आवाज मराठवाड्यात.